टीसीपी सेक्शन 39A ची या विधानसभा सत्रात 7वी परीक्षा आहे। या सेक्शनच्या विरोधात आमदार विरेश बोरकर यांनी गोवा पेटवला आणि शेवटी स्वतःच्या मतदारसंघातील सगळ्या केसेस रद्द करायला सरकारला भाग पाडले। आता गोव्याच्या जमिनी वाचविण्यासाठी जस्टिस फेरदिन रिबेलो यांनी विरोधी आमदारांना एक बिल ड्राफ्ट दिले आहे। आमदार विजय, विरेश, युरी तसेच जीत आरोलकर यांनी देखील जमीन सांभाळ बिल सभागृहात मांडणार आहेत। त्यामुळे यावरून आता सरकार आणि टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांची एक प्रकारची 7वी परीक्षाच आहे। कारण विरोधात 7 जण आहेत, त्यामुळे विरोधकांचा ठराव सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय पास होणे वास्तवात अजिबात शक्य नाही। दुसऱ्या बाजूला भाजपचा आमदार नसला तरी सत्ताधारी जीत आरोलकर यांनी बिल घातल्यामुळे याला वेगळाच रंग चढणार आहे। आता सभागृहात एक गोष्ट स्पष्ट होणार आहे की सरकारची भूमिका काय आहे आणि विरोधकांना देखील तेच झालेले हवे आहे। पण सरकार पक्षाला मात्र आता विचारपूर्वक रणनीती आखून पवित्रा घ्यावा लागणार आहे ही गोष्ट स्पष्ट आहे। कारण जर या सेक्शनला सरकारने पाठिंबा जाहीर केला तर गोवेकरांच्या रोषाला सरकारला ते सामोरे जावे लागेल आणि ते सत्तेसाठी आणि राजकीय डावपेचांसाठी घातक ठरणार आहे। दुसऱ्या बाजूला विरोधकांचा विरोध अजिबात निर्णायक ठरू शकत नाही, पण सरकारने देखील विरोधकांना हवे तेच केले तर विरोधकांची विकेट पडू शकते। पण दुसऱ्या बाजूला या सरकारच्या सेक्शनच्या जीवावर गोव्यात जमिनींचे कोट्यावधींचे व्यवहार झाले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। कारण यात सगळ्यातून पैसा निर्माण होतो आणि त्याची निवडणुकीच्या वेळी उधळपट्टी होते। जेव्हा हे बिल सभागृहात चर्चेसाठी येणार तेव्हा टीसीपी मंत्री विश्वजित राणे काय पवित्रा घेतात हे पाहणे मात्र निर्णायक ठरणार आहे। कारण सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार अशी भाषा आता विश्वजित राणे करत आहेत। त्यामुळे हे सेक्शन आणायला फक्त आपण एकटा जबाबदार नसून सगळेजण तितकेच जबाबदार काय ते स्वतःच्या खांद्यावर घेतात हे पाहावे लागेल। एक गोष्ट मात्र आहे की या आंदोलनाचा मंत्री विश्वजित राणे यांना वैयक्तिक काहीही राजकीय झळ लागणार नाही याची जाणीव सर्वांना आहे। त्यामुळे याची जबाबदारी विश्वजित स्वतःवर नक्कीच घेऊ शकतात। यातून स्वतःची ताकद केंद्राला दाखवण्याची संधी विश्वजित घेतील का असा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री मात्र यातून सावध पवित्रा घेणार का असा प्रश्न आहे। कारण गोवा वाचवण्याची भाषा मुख्यमंत्र्याच्या तोंडात आहे, पण हे मात्र त्यांच्या समोर एक आव्हान ठरणार आहे। कारण आता फक्त गोड गोड बोलून चालणार नाही, कृती हवी, नाहीतर हाच विषय घेऊन विरोधक गोवा पेटवतील आणि सरकारची प्रतिमा सोडा त्याचे काय परिणाम पक्षाला भोगावे लागतील याची कल्पना पक्षाने केंद्राच्या कानावर घातलीच असेल। एक बाजू विचार करण्यासारखी आहे। सत्ताधारी जीत हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात, त्यांचे आणि विश्वजित राणे यांचे राजकीय सूत तेवढे जुळत नाही, पण मुख्यमंत्री जीत यांचे खास आहे। त्यामुळे जीत यांनी जमीन संबंधित ठराव मांडताना मुख्यमंत्र्यांच्या कानावर नक्की घातले असेलच। पेडणेतील झोनिंग प्लॅन रद्द करण्यासाठी जीत यांनी यश मिळवले, पण जमीन रूपांतरण पूर्ण रोखण्याचे आव्हान जीत यांच्या पुढे आहे। जेव्हा हे सेक्शन विधानसभेत चर्चेसाठी आले तेव्हा आपण त्याला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप आज जीत करत आहे। पाठिंबा फक्त जीत यांनी केला नव्हता तर सर्व सत्ताधाऱ्यांनी केला होता। त्यामुळे गोव्याचे रंग बदलण्यासाठी विश्वजित एकटेच कसे जबाबदार हे चित्र उभ्या करण्याचा प्रयत्न विश्वजित नक्की करतील हा प्रश्न आहे। काही सत्ताधाऱ्यांनीच रचलेले चक्रव्यूह भेदण्यात त्यांना यश येते का हे पाहावे लागेल। कारण सत्ताधारी जीत यांचा ठराव कुणाच्या जीवावर आहे असा प्रश्न आहे। कारण पाठिंबा देणारे सत्ताधारी आता विरोध करतील का हा प्रश्न आहे। पण विरोध करावा लागणार अशी सध्या परिस्थिती आहे। सगळ्या गोवेकरांच्या नजरा आहेत की आता गोव्यासाठी जे काही घडणार आहे त्याला कोण पाठिंबा देतात आणि कोण पळ काढतात। या सगळ्याचे क्रेडिट घेण्यासाठी विरोधक वाट पाहत आहेत, पण सरकार विरोधकांना क्रेडिट जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी रणनीती नक्कीच आखणार याची जाणीव त्यांना असायला हवी। आता काहीच दिवसात एक गोष्ट स्पष्ट होणार आहे की योग्य मार्गाने गेल्यावर न्याय मिळतो की नाही। आणि जर विरेश बोरकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि 39A त्यांच्या मतदारसंघात रद्दबाद झाले तर हे इतर आमदारांची क्षमता पणाला लावणार आहे। जे विरेश यांनी करून दाखवलं ते इतर करू शकतात की नाही। कारण विरोधात असताना विरेश यांची मागणी मान्य होत असेल तर विकास करण्यासाठी पक्ष बदलून भाजपात गेले त्यांचे भविष्य काय आणि त्यांनी केले तरी काय। सरकार आता दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडले आहे। आता प्राधान्य कुणाला?
पैसा ओतणाऱ्या त्या बिल्डर लॉबीला की गोवेकरांना या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ आता आली आहे. विरेश यांनी बिल्डर लॉबीची मेहरबानी करून घेतली नसेल म्हणून जमीन रूपांतरणाला विरोध करणे त्यांना शक्य झाले, पण इतरांच्या बाबतीत ते शक्य होणार का? गोवेकरांना जे हवे आहे त्याला की आणखी कशाला प्राधान्य दिले जाते हे आता उघड झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट मात्र नक्की.